नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी बांधवांना आता आपल्याला 20 जानेवारीपर्यंत खरीपाचा पीक विमा मिळण्याची आशा आहे. कारण राज्यातील 94 शेतकरी बांधवांनी खरीपासाठी 526 कोटी रुपयांचा पीक विमा हिस्सा भरला होता. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 2.25 लाख शेतकऱ्यांचे सुमारे 14 कोटी रुपये होते. पीक कापणी प्रयोगानंतर आता अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न आणि प्रत्यक्षात आलेल्या उत्पन्नाची माहिती केंद्र सरकारला पाठवण्यात आली आहे. त्यावर कार्यवाही सुरू असून जानेवारी अखेर पात्र शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर अशा पिकांची लागवड होते. याशिवाय कांदा व अन्य पिके देखील असतात. राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्यानंतर देखील तब्बल 54 लाख शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्यास विमा मिळेल या आशेने स्वतः विमा सुरक्षित रक्कम भरून पिकांचा विमा भरला आहे. राज्यात सुमारे 50,000 ठिकाणी पीक कापणी प्रयोग पार पडले. त्यातून अपेक्षित उंबरठा उत्पन्न व प्रत्यक्षातील उत्पन्नाची माहिती संकलित करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाने ती माहिती केंद्र सरकारला पाठविली आहे. केंद्राकडे या माहितीवर कार्यवाही सुरू असून 20 जानेवारीनंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र आहेत, कोणत्या पिकांना विमा भरपाई मिळणार आहे हे स्पष्ट होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पीक विमा उतरवल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळणार नाही, असेही अधिकारी म्हणाले आहे. काही तालुक्यातील ठराविक मंडळातील शेतकऱ्यांना तर काही जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील शेतकरी विम्यासाठी पात्र ठरतील, असंही सांगण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनो, यावर्षी टोटल 54 लाख शेतकरी बांधवांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी शेतकऱ्यांनी 526 कोटी इतका स्वतः विमा भरला आहे आणि त्यामध्ये 1,860 कोटी राज्य व केंद्र शासनाचा हिस्सा आहे. बांधवांनो, तरी आपल्याला 20 जानेवारी अखेरपर्यंत आपल्याला पीक विमा मिळेल अशी आशा आहे. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.